शिवतारे प्रकरण हे मला न झेपणारं प्रकरण. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील पराभवाचा वचपा करण्यासाठी शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटलेत. बारामती जागेच्या वादावरून शिवतारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. पक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीरही केले. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह निर्माण झालीत. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी शिवतारे प्रकरणावर भाष्य केले. मला हे न झेपणारी गोष्ट असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. उदय सामंत यांच्या या प्रतिक्रियेमुळे शिवतारे यांच्या भूमिकेला शिवसेनेच्या नेत्यांनी किती गांभीर्याने घेतले हे स्पष्ट होतंय. बारामती लोकसभा मतदारसंघात वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल मला याची माहिती नाही, पण मी बारामतीतून अपक्ष उभा राहणार आहे. नरेंद्र मोदी विचारमंच लिहिणार किंवा काहीही लिहिलं, पण महायुतीच्या विरोधात मी नाही, आमच्या नेत्यांच्या विरोधात मी नाही. आमचा विरोध फक्त पवारांना आहे. त्या विरोधासाठी मी लोकांना संधी देणार. त्यांना संधी तर मिळालीच पाहिजे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या गाड्या सध्या प्रचारासाठी फिरत आहेत, पण दुसऱ्या बाजूचा विचारच होत नाही. ही पोकळी भरून काढण्याचं काम मी करणार आहे, असंही शिवतारे यांनी 2 दिवसापूर्वी म्हटलंय. मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला अपमान केला आहे. 6 पक्ष एकत्र करून कटकारस्थानं केली आहेत. अजित पवार हे अशा प्रकारे पुरंदरच्या जनतेशी वागलेले आहेत. आम्ही त्यांना मतदान कसे करणार? महायुती असो किंवा काही असो. त्यामुळे अजित पवार यांना मतदान न करण्याच्या मानसिकतेत अनेक लोक आहेत. अजित पवार यांनी नालायकपणाचा कळस गाठला होता, पण नियती त्यांना धडा शिकवेल, असंही विजय शिवतारे यांनी म्हटलंय.